प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी नीट जेई साठी पीवायक्यू ची सिरीज सुरू केलेली आहे आणि आज चॅप्टर बघतो आहोत सेमीकंडक्टर डिव्हाइसेस। खूप सोपा चॅप्टर आहे बघा, अगदी हसत खेळत म्हटलं तरी त्याचा अभ्यास तुमचा होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळं याच्यावर पडणारे जे काही 2-3 प्रश्न आहेत त्याचे मार्क्स तुम्हाला इझी मिळणार आहेत। मग प्रश्नांचं स्वरूप कसं असतं, कमी वेळात तयारी कशी करायची, हे सगळं समजण्याकरता आपण हा पाठ बनवलेला आहे। तर बघा, अगदी सहजासहजी कमी वेळात होणारा चॅप्टर आहे आणि म्हणून आपण त्याला प्राधान्य दिलेलं आहे। तर हा भाग जरूर बघा आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत, जे प्रश्न आहेत ते काळजीपूर्वक करून त्याच्या पद्धतीने तयारी करा, प्रिपरेशन करा, म्हणजे तुमचा कमी वेळात चांगला अभ्यास होईल। पहिला प्रश्न असा आहे बघा, द स्कीमॅटिक सिम्बॉल ऑफ लाईट इमिटिंग डायोड अँड फोटो डायोड आर रिस्पेक्टिव्हली गिव्हन बाय। आता 4 फिगर दिलेले आपल्याला आणि असे ऑप्शन दिलेले आहेत। तर मग आपण बघूया की कसे कसे सिम्बॉल असतात। तर आपल्याला माहितीये की 4 जे आहेत ते स्पेशल टाईपचे डायोड आहेत। पहिला आहे झिनर डायोड, दुसरा आहे फोटो डायोड, तिसरा आहे सोलर सेल आणि चौथा आहे लाईट इमिटिंग डायोड। आता तुम्हाला त्याचं बायसिंग विचारतात, कोणत्या बायसमध्ये काम करतात, तर असे 4 बोट करायचे, क्रमाने लक्षात ठेवायचं। झिनर डायोड, फोटो डायोड, सोलर सेल आणि लाईट इमिटिंग डायोड पैकी हे जे तोंड आहेत ना, हे रिव्हर्स बायसमध्ये काम करतात, म्हणजे क्रमाने जायचं, पुस्तकात जसे दिलेले स्टेट बोर्डच्या। झिनर डायोड हा रिव्हर्स बायसमध्ये काम करतो, फोटो डायोड हा सुद्धा रिव्हर्स बायसमध्ये काम करतो, सोलर सेलला नो बायसिंग म्हणजे 0 बायस आणि फोटो डायोडला फॉरवर्ड बायस। बायसिंग लक्षात आलं, त्याच्यावर पण प्रश्न येतो। आणि आता सिम्बॉल बघू, फोटो डायोडवर लाईट पडतो आणि तो रिव्हर्स बायस मध्ये काम करतो, म्हणजे हे झालं सिम्बॉल फॉर फोटो डायोड। आता झेड आकार काढायचा आणि झिनर डायोड हे झालं, हा झेड आकार दिसतो इथं, हे झिनर डायोडचं सिम्बॉल झालं, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं। झेड आकार इथं दिसला की झिनर डायोड रिव्हर्स बायस मध्ये काम करतो। सोलर सेलचं सिम्बॉल तुमच्या पुस्तकात नाही दिलेलं आणि लाईट इमिटिंग डायोड जी काही आहे तर ती फॉरवर्ड बायस मध्ये लाईट इमिट करतो, बाहेर टाकतो, म्हणजे फोटो डायोड कडे लाईट येतो आणि लाईट इमिटिंग पासून बाहेर जातो। नावातच अर्थ आहे बघा, लाईट इमिटिंग डायोड जो फॉरवर्ड बायस मध्ये काम करतो आणि हे सिम्बॉल आहे। मग आता तुम्हाला ह्या प्रश्नात विचारलंय की एलईडीचं सिम्बॉल कोणतं, तर 3 नंबरची आकृती आहे आणि फोटो डायोडचं सिम्बॉल कोणतं, 1 नंबरची। मग 3 आणि नंतर 1 असणारा ऑप्शन सी आहे, म्हणून तुमचा करेक्ट ऑप्शन काय आहे, सी आहे। समजलं का? एवढे सोपे प्रश्न असतात। आता पुढचा प्रश्न आहे बघा, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ 4 लॉजिक गेट्स इज ऍज शोन इन द फॉलोइंग फिगर। 4 गेटचे सिम्बॉल दिलेले आहेत आणि पिक आउट विच वन आर फॉर अँड, नॅन्ड अँड नॉट गेट रिस्पेक्टिव्हली। आपल्याला त्यातलं अँड, नॅन्ड आणि नॉट शोधायचं आहे। तर आता बघूयात आपण 4ही गेटचे सिम्बॉल लक्षात कसे ठेवायचे। तर आता पहिलं घ्यायचं बघा की अँड डी, असा डी सारखा आकार काढायचा आणि 2 इनपुट काढायचे, झालं काय, हे अँड, हे झालं अँड गेट। आता बघा दुसरं घ्यायचं ऑर गेट, असा माशासारखा आकार काढायचा आणि याला म्हणायचं ऑर गेट। लॉजिकल मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड गेट, आता लॉजिकल ऍडिशन म्हणजे ऑर गेट। तिसरं घ्यायचं नॉट म्हणजे इन्व्हर्जन, म्हणजे याला एकच इनपुट आणि एकच आउटपुट असतं, हे झालं नॉट गेट। म्हणजे जर 0 दिलं तर 1 येतं आणि 1 दिलं इनपुट तर आउटपुट 0 येतं, समजलं। आणि आता याचं कॉम्बिनेशन करायचं की चौथं गेट। आता बघा अँड घ्यायचं आणि त्याला नॉट जोडायचं या पद्धतीने आणि याला ह्या पद्धतीने आपल्याला काढता येतं हे, आणि यालाच असं काढायचं बघा, हा असा डी काढायचा आणि त्याला गोळा जोडायचा आणि इथं फक्त अँडचं काय झालं, ते नॅन्ड झालं, समजलं, नॅन्ड। आणि आता नॉर हे असं काढायचं आणि याला नॉट गेट जोडायचं, समजतंय, या पद्धतीने। 5वं गेट हे ऑर आहे आणि हे नॉट आहे आणि मग हे गेट झालं नॉर गेट। हे बघा माशाचा आकार काढायचा असा आणि त्याला फक्त गोळा जोडायचा आणि याला म्हणायचं नॉर गेट, कळलं का? या पद्धतीने हे इनपुट ए आणि बी, हे आउटपुट
वाय. इनपुट ए आणि बी, आउटपुट वाय. इथं इनपुट ए आणि बी, आउटपुट वाय. वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट बी. इथे ए आणि बी, आउटपुट ए प्लस बी. समजलं. आता इथं आउटपुट वाय दॅट इज इक्वल टू ते जे काही तुम्ही देणार आहे, एक्स दिलं किंवा ए दिलं तरी त्याचं ए बार. ए दिलं तर ए बार, बी दिलं तर बी बार. याचं आउटपुट ए डॉट बी चं इन्व्हर्जन. आणि इथं वाय दॅट इज इक्वल टू ए डॉट ए प्लस बी चं इन्व्हर्जन. कळले का? मग सिम्बॉल आणि गेट कळले का? हे चांगले करा. आणि मग इथं आता याच्याहून ओळखा बरं. अँड गेट ही दुसरी आकृती आहे, नॅन्ड गेट ही चौथी आकृती आहे आणि नॉट गेट ही तिसरी आकृती. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा या फिगरमध्ये? ए आला. म्हणजे जसं सगळ्या तुमचे स्पेशल टाईपचे डायोड आहे त्याचे सिम्बॉल चांगले करायचे आहेत, तसं इथं याचे पण सगळ्या गेटचे सिम्बॉल पण चांगले करायचे तुम्हाला ओळखायला येतात. समजलं का? आता पुढचा प्रश्न आहे बघा. आपण फक्त या फिगर पाहूनच घाबरून जातो, पण हे खूप सोपं असतं. थोडंसं शांत डोक्याने विचार करायचा. काय? द लॉजिक सर्किट इन फिगर इज इक्विव्हॅलंट टू. आता ही फिगर दिलेली आहे आणि 4 ऑप्शन दिले. ऑप्शन ए दिलाय ऑर गेट, बी दिलाय अँड गेट, सी दिलाय नॉर गेट आणि डी दिलाय नॅन्ड गेट. आता इथं काय दिसतंय तुम्हाला की हे जे काही नॉर गेट आहे हे फॉलोड बाय याचं आउटपुट हे नॉट गेटच्या इनपुटला जोडलंय. म्हणजे हे पण नॉट गेट आणि हे पण नॉट गेट आणि हे दोन्ही नॉट एकमेकाला कॅन्सल करतात. मग हे कोणतं गेट आहे? तर हे अँडला गोळा आहे म्हणजे नॅन्ड गेट आहे. म्हणजे फक्त कोणतं गेट इफेक्टिव्ह असणार आहे? नॅन्ड गेट इफेक्टिव्ह असणार आहे, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे? डी आहे. समजलं का? इतका सोपा प्रश्न आहे. आता हा पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला काय दिलंय? तर असे ही फिगर दिली आहे. द लॉजिक गेट कॉम्बिनेशन सर्किट शोन इन द फिगर परफॉर्म्स द लॉजिक फंक्शन ऑफ. आता तुम्हाला ए आणि बी इनपुट दिले आणि हे आउटपुट दिले आणि तुम्हाला त्याचं लॉजिक फंक्शन विचारले. मग आता इथं काय दिसतंय? तर नॅन्ड गेट हे कशाने फॉलोड झालंय? अँड गेटने फॉलोड झालंय. मग आता इथं नॅन्ड गेट अँडने फॉलोड झालंय, पण याचे जे इनपुट आहे ते याच्या आउटपुटला जोडलेले आहे. म्हणजे याचं जे इनपुट आहे तेच याला मिळणार आहे आणि म्हणून इथं आउटपुट जे काही आहे ते नॅन्ड गेट येणार आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे. असं छोटासा विचार करायचा असतो की काय झालेलं आहे आणि त्याच्या म्हणजे करेक्ट ऑप्शन काय आला तुमचा? बी आला, नॅन्ड गेट. किती सोपा प्रश्न आहे. एका मिनिटात उत्तर येणार आहे. फक्त तुम्हाला हे कोणतं गेट आहे आणि याचं आउटपुट याच्या इनपुटला दिलंय म्हणजे याचं आणि याचं इनपुट सेम असणार आहे. समजतंय का? आणि म्हणून इथं तुमचं हे नॅन्ड गेट दॅट इज फॉलोड बाय अँड गेट अँड देअरफॉर आउटपुट इज हे कशाचं आउटपुट मिळणार आहे तुम्हाला? नॅन्ड गेटचं. समजलं? किती सिंपल प्रश्न आहे. आता प्रश्न बघा बरं. फिगर किती कॉम्प्लिकेटेड दिसते आणि किती सिंपल आहे. तर बघूयात आपण. काय बघा. द लॉजिक गेट कॉम्बिनेशन सर्किट शोन इन द फिगर परफॉर्म्स द लॉजिक फंक्शन ऑफ. आता आपल्याला ऑप्शन ए दिलाय ऑर गेट, बी दिलाय नॉर गेट, सी दिलाय एक्सऑर गेट आणि डी दिलाय नॅन्ड गेट. तर बघूया आपण काय होतंय इथं ते. तर आता बघा इथे ए आहे आणि याला ए नॉट म्हणजे हे झालं नॉट गेट जोडलेले म्हणजे हे झालं ए बार. आता इथे बी आहे आणि हे झालं बी बार. आता इथे काय आलं तर हे एक आलंय ए आणि एक आलंय बी बार. मग अँड गेट आहे म्हणजे या दोन्हीचा गुणाकार. मग ए डॉट बी आर झालं, बी बार झालं इथं. आता इथे बघा हे बी जसंच्या तसं आलं आणि इथं पण अँड गेट आहे म्हणजे इथं काय आलं तर ए बार डॉट हे बी आलं जसंच्या तसं. तर या पद्धतीने. समजलं का? आता हे ऑर गेट आहे. मग ऑर गेट म्हणजे बेरीज. मग वाय बरोबर आता ए बार डॉट बी प्लस आता बघा ए डॉट बी बार म्हणजेच हे काय झालं तर हे झालं ए प्लस बी दॅट इज नथिंग बट एक्सऑर गेट. हे कोणाचं आउटपुट आहे? एक्सऑर गेटचं आउटपुट आहे. शिकलो का आपण एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आणि बघा मग आता जर हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला एका सेकंदात उत्तर देता येणार आहे का नाही. आणि म्हणून तुमचा सी ऑप्शन आलाय. काय आलाय? एक्सऑर गेट. कळलं? तर इतकं सोपं आहे. फक्त आपल्याला हे असं कॉम्प्लिकेटेड फिगर दिली की असं वाटतं इथं किती अवघड आहे किती नाही. असं नाही वेळानं थोडंसं शांत डोक्याने विचार करायचा. प्रश्न सोपे असतात. कळलं का? तर या पद्धतीने याचं उत्तर आलंय सी एक्सऑर गेट.
तर बघा, जे गेटच्या तुम्हाला अवघड अवघड फिगर वाटतात त्या कशा पद्धतीने सोप्या असतात हे सगळं तुम्हाला हा भाग पाहून कळलं असेलच, आणि त्यामुळं याचा तुम्हाला निश्चितपणे चांगला उपयोग होईल. जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूशी करू नका आणि काळजीपूर्वक अभ्यास करा, हसत खेळत अभ्यास करा, लोड घेऊ नका. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम, अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.